नमस्कार मित्रांनो, जय हिंद. बघा, आपला उपक्रम आहे दररोजचे गणितचे 10 प्रश्न. आता मित्रांनो 2 दिवस जरा गॅप पडला होता. अचानक काहीतरी काम लागल्यामुळं आपला उपक्रम थांबलेला होता. चला आणखी सुरुवात करूया आपल्या उपक्रमाला. आता बघा, गणितचे दररोज 10 प्रश्न पाहतोय. पहिला प्रश्न बघा, खालील श्रेणीत पुढे येणारी संख्या कोणती? काय प्रश्न आहे बघा, 5/15, त्यानंतर 6/24, 9/45 आणि 11 प्रश्नचिन्ह असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. आता लॉजिक काय लावणार? आता लॉजिक कसं बघा, ह्याचं आणि ह्याचं लॉजिक लावा बरं. कसं लॉजिक लावणार? 5 1 5, 5 3 15, 6 1 6, 6 4 24, 9 1 9, 9 5 45. हिथं काहीतरी दिसतंय का बघा? 3 नंतर 4, 4 नंतर 5, मग हिथं काय यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. मग आपण बघा, हे 5 ने 9 ला गुणल्यानंतर काय मिळेल? 45. मग 6 ने 11 ला गुणल्यानंतर 11 66. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. 15 माणसे एक काम 10 दिवसात पूर्ण करू शकतात. तेच काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील? तेच काम म्हटल्यानंतर भागिले करायचं, म्हणजे 15 गुणिले 10 भागिले 50. या शून्याला हे शून्य कट. 5 त्रिक 15. तर किती माणसे लागतील? 3 माणसे लागतील. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 5 टेबलाची किंमत 7 खुर्च्या इतकी आहे. एका टेबलाची किंमत 210 रुपये असल्यास एका खुर्चीची किंमत किती रुपये आहे, असा प्रश्न आहे. आणि सर्व प्रश्न जिल्हा पोलीसला येऊन गेलेले आहेत. आता पहा मित्रांनो, आता काय करायचंय? टेबल मांडून घ्या अगोदर. टेबल आणि खुर्ची. आता बघा, टेबलाची किंमत इथं 5 दिलेली आहे आणि खुर्चीची किंमत दिलेली आहे 7. मग ह्यांचं काय करायचं? अपोजिट करायचं, उलट सुलट करायचं. म्हणजे टेबलाला खुर्ची बनवायचं, खुर्चीला टेबल बनवायचं. आता खुर्ची 7 दिली म्हणजे टेबल 7 घ्या. टेबल 5 दिले म्हणल्या खुर्ची 5 घ्या. आता बघा, कशाची किंमत दिली मित्रांनो? टेबलाची किंमत दिलेली आहे. मग टेबलाची किंमत आपण काय म्हणले? गुणोत्तर 7. 210 भागिले 7. 7 1 7, 7 त्रिक 21. 30 चा भाग बसला असले, ह्या 30 ने 5 ला गुणायचं. किती आलं मित्रांनो? 150. तर खुर्चीची किंमत किती येणार आहे? 150 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो, असा प्रश्न आहे. आता 2 अंकी संख्या किती आहेत मित्रांनो? 2 अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 90 संख्या आहेत. किती आहेत बाबांनो? 90 संख्या आहेत. आता मग काय विचारले त्यांनी? 7 हा अंक किती वेळा येतोय आपल्या 2 अंकी संख्येत? बघा, आता पहिल्यांदा काय येणार आहे? 17, 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87 आणि 97. बरोबर आहे. त्यानंतर बघा, 71, 72, 73, 74, 75 आणि 76, 77, 78, 79. आता मित्रांनो, तुम्ही मापचाल आणि सगळं लगेच लिहून टाकसाल. ह्याची बेरीज केल्या 18 बेरीज येते. आता हितला अंक आपल्याला आहे 70. 70 काउंटच करणार नाही, 70 काउंट करायचा. मग किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. आता उभ्या ह्याच्यामध्ये किती अंक चेक करा? 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. किती वेळा उत्तर येईल मित्रांनो? तर 19 वेळा. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर सन 2012 या वर्षाच्या
पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आले असतील? हा प्रश्न सुद्धा बेसिक आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर आपण बघू. बघा 2012 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे आता 1 जानेवारीचा वार त्यांनी दिलेले आहे. आता 1 जानेवारीचा वार किती दिलाय त्यांनी? रविवार. आता मित्रांनो लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो आणि बाकीचे वार 52 वेळा येतात. तसेच साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो तो 53 वेळा येतो आणि बाकीचे वार सर्व 52 वेळा येतात. तर आपल्याला विचारले काय? बुधवार. आता 2 जानेवारी 2012 चा बुधवार कुठला होता? सोमवार. मग हे किती वेळा? हे 2 वार 53 वेळा येणार आणि बाकीचे वार किती वेळा येणार आहे? 52 वेळा येणार. हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष असल्या कारणामुळे. साधं वर्ष असलं तर फक्त 1 जानेवारीचा 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. समजा 1 जानेवारी 2011 रोजी सोमवार असेल तर सोमवार हा 53 वेळा येणार आणि बाकीचे वार 52 वेळा येणार. मित्रांनो आपला उपक्रम आवडत असेल तर मित्रांनो आपल्या जवळच्या मित्राला शेअर करत जावा. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? काय प्रश्न आहे? 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? आता बघा मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? 1 आणि त्याच संख्येने ज्या संख्येला भागतो ती सर्व कसे असतात? मूळ संख्या असतात. आता बघा 2 याचं उत्तर 15 आहे मित्रांनो, सर्वांना माहितीच आहे. 2 3 5 7 11 13 17 19 झाल्यानंतर 23 29 31 नंतर 37 41 43 आणि 47 ह्या झाल्या 15 मित्रांनो. तर मित्रांनो हे प्रश्न तुम्ही लिहून घेत जावा दररोजच्या दररोज. एका शाळेत 40% मुले आहेत. आता 40% मुले आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती? आता काय विचारले मित्रांनो? शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आहे. मुलींची संख्या विचारलेली आहे, एकूण संख्या दिलेली आहे आणि मुलींची टक्केवारी दिलेली आहे. आता 100 पैकी किती मुले आहेत? 40% मुले आहेत आणि एकूण किती विद्यार्थी आहेत? 950. ह्या शून्याला हे शून्य कट, ह्या शून्याला हे शून्य कट. आता गुणाकार करा. 5 चौक 20, 7 2, 9 चौक 36 आणि 2 38. तर मुलींची संख्या किती आली मित्रांनो? 380. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. हा बहुतेक रिपीट झालेला आहे प्रश्न. नेक्स्ट प्रश्न. दरवर्षी 5% वाढ होत असलेल्या एका गावाची लोकसंख्या 16,000 आहे. तर 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती? आता मित्रांनो हे तुम्हाला काय काढायचं इथं? ह्यामध्ये चक्रवाढ व्याज काढायचं आहे. 16,000 लोकसंख्या आहे गुणुले किती टक्क्याने वाढते? 5%. म्हणजे 100वर 5 भागिले 100 गुणिले 105 भागिले 100. किती वर्षानंतर विचारले? 3 वर्षानंतर गावची लोकसंख्या विचारलेली आहे. मग 3 वेळा घ्यायचा. 105 भागिले 100. ह्या शून्याला हे 2 शून्याला हे 2 शून्य कट, ह्या शून्याला हे शून्य कट.
5 दुने 10, 21 पाचा पाचवदर्शे, 20 पाचा 100, 21 पाचा पाचवदर्शे. परत 5 चोक 20, 21. त्यानंतर 4 एके 4, 4 चोक 16, बे एके बे, बे दोन्ही 4. आता मित्रांनो गुणाकार कसं करणार? 21 चा वर्ग किती येणार आहे? 441. नाही तर तुम्ही 21 गुणिले 21 करत बसा, परत 21 ने गुणणार, परत 2 ने गुणणार, असं चालणार नाही. जरा थोडस फास्ट डोकं चालवा. 1 4 4 0 2 4 दुने 8, 4 दुने 8, 1 6, 8 आणि 4 12, हातच्याला 1 9, 9261 गुणिले 2 करा, बरोबर बे के बे, 6 दुने 12, हातच्याला 1, बे दुने 4 आणि 1 5. त्यानंतर 9 दुने 18, 18,522 लोकसंख्या होणार आहे 3 वर्षानंतर. तर ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. एका वस्तूच्या मूळ किमतीत 20% कपात किंवा घट केल्यामुळे तिच्या विक्रीत 20% वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम ओळखायचा आहे किंवा काढायचा आहे. आता बघा विक्री होणारा घट किती टक्के घट. आता बघा हा प्रश्न जरा किचकट वाटते पण सोपा आहे. आता 100 सुरुवातीला घेतली ती संख्या 100 गुणिले तुम्हाला होणारी किंमतच माहिती नाही, आपण 100 माना. आता पहिल्यांदा कपात किंवा घट किती झाली? 20%, म्हणजे 100तून 20 गेल्यानंतर राहिलं किती? 80. 80 भागिले 100 गुणिले त्यानंतर वाढ किती झाली? तर 120, म्हणजे 100 120 भागिले 100. ह्या 100ला 100 कट झालं, ह्या 0ला 0 कट झालं. 12 8 96. आता बघा ही संख्या आलेली आहे, गुणाकार आलेला आहे. हा 100च्या कमी एका पुढे आहे, कमी असेल तर घट झाली आणि 100च्या पुढे असेल तर वाढ झाली. मग आता ही 100च्या कमी आहे, मग कितीने कमी आहे? 4, तर 4% घट झालेली असणार. ऑप्शन क्रमांक कुठे आहे बघा? 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढील प्रश्न बघा. हरीने 500 किलो तांदूळ 22,000 रुपयाला विकत घेतलाय व प्रति 48 किलोग्रॅम ने सर्व तांदूळ विकला तर त्यांना किती रुपये नफा झाला? आता मित्रांनो 500 किलो तांदूळ आहे, बरोबर आहे. ही टोटल तांदूळ त्यांनी 22,000 रुपयांना काय केलाय? खरेदी केला, बरोबर आहे. आणि खरेदी करून आता प्रति किलो किती विकलाय? 48 रुपये प्रति किलो विकलेला आहे. पण तांदूळ विकला बी किती? 500 किलो विकलाय, पण किती विकलाय? 48 रुपये किलो. मग काय होणार? 48 गुणिले, तर टोटल आपल्याला किती विकला? घट झाली का नफा झाला त्याशिवाय समजणार नाही. आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य, परत 85 40, हातच्याला 4 5 20 आणि 4 24, तर किती झाले मित्रांनो? 24,000. आता ही खरेदी केलाय 22,000 रुपयाला आणि विकलाय कितीला? 24,000ला. आता निव्वळ तुम्हाला नफा दिसतोय की रे मित्रांनो? काय झालाय? नफा. नफा किती झाला? 2,000 रुपये नफा झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला शेकडा नफा सुद्धा विचारतील आणि शेकडा नफा हा खरेदी किमतीवर होत असतो. आता खरेदी किंमत किती आहे मित्रांनो? 22,000 रुपये. आता 22,000वर त्याला मिळाला 2,000, तर 100वर किती असं म्हटलं तरी शेकडा नफा मिळतो. तुम्हाला शेकडा नफा विचारलेला नाही. काय म्हणणार मग? 100 गुणिले 2,000 भागिले 22,000. ह्या 2 शून्याला 2 शून्य, ह्या शून्याला 0 3 शून्य कट, म्हणजे किती झालं? 200 भागिले किती आलं? 22, म्हणजे 100 भागिले 11. आता 100 भागिले 11चं रूपांतर करा,
11 आहे असं 11,99,1 एवढा टक्के नफा झालेला आहे. 9,1 टक्केवारीत विचारला असला तर. चला पुढील प्रश्न. रिहानाने 1,500 शाळेतील संचय नियम मध्ये जसाजसे 9% दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास संचय नियम काय संचय नियम मध्ये बर जसाजसे 9% दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास त्याला एकूण किती रक्कम मिळेल. आता बघा आता ते आपल्या सरळ सरळ त्यांनी काय काढायला लावले सरळ व्याज काढायला लावलेलं आहे. कसं लावले बघा 1,500 रुपये रक्कम आहे. किती वर्षासाठी ठेवली 2 वर्ष. किती टक्के दराने 9%. म्हणजे काय मिळणार आपल्याला सरळ व्याज. काय मिळणार आहे सरळ व्याज. आता बघा हा 2 शून्याला 2 शून्य 9 दुने 18 18 गुणिले 15 म्हणजे 3 9 27 म्हणजे 15 गुणिले 18 म्हणजे 30 गुणिले 9 9 त्रिक 27 270 रुपये व्याज मिळाले आहे त्याला सरळ व्याज. आणि रक्कम किती टाकली होती तिने 1,500 रुपये. मग 1,500 ऍड केला टोटल त्याला किती मिळणार 2 वर्षानंतर 0 7 7 1 1,770 रुपये त्याला 2 वर्षानंतर मिळणार आहेत. चला पुढे. आता मित्रांनो आपले झालेले आहेत 10-12 प्रश्न. मित्रांनो दररोज आपला उपक्रम पाहण्यासाठी दररोज व्हिडिओ आपला 8 वाजता अपलोड होत असतो. तरी पाहण्यासाठी अवश्य भेट द्या चॅनलला. जय हिंद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.